या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। नमस्कार, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये आपण जे बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेले आहेत की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बऱ्याचशा ताईंचा चौथा दिवस आहे मासिक पाळीचा, मग या दिवशी लक्ष्मी पूजन करावं का किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शुक्रवार आल्याने केसावर पाणी घ्यावं का, डोकं धुवावं का, याचबरोबर अजून बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात अगोदर जे मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हटलं ती अशी की जसं बघा, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात। बऱ्याच जणांना साडी नेसायला आवडते, बऱ्याच जणांना जीन्स टॉप घालायला आवडतं आणि बऱ्याच जणांना लेगिन्स कुर्ती घालायला आवडतं। त्याच पद्धतीने प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे। माझी विचार करण्याची पद्धत आहे, तुमची विचार करण्याची पद्धत आहे, अजून दुसरे असतील त्यांची विचार करण्याची पद्धत आहे। म्हणून मी जे विचार केले, मला जे वाटतं तेच बरोबर आणि तुम्ही जे म्हणताय, तुम्हाला जे वाटतं ते चुकीचं किंवा समोरचा व्यक्ती, दुसरा व्यक्ती जे म्हणतोय तो सांगतोय त्याचे विचार चुकीचे, असं अजिबात नाही। कारण आपल्या सर्वांची जशी आवड निवड वेगळी आहे तशीच विचार करण्याची क्षमता सुद्धा वेगवेगळी आहे। त्याच्यामुळे मी माझ्या जागेवर बरोबर आहे, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात आणि तिसरी व्यक्ती त्याच्या जागेवर बरोबर आहे, कारण प्रत्येकाचे आपापले विचार आहेत। याच पद्धतीने श्रद्धा ही सुद्धा प्रत्येकाची वेगळी आहे। जसं की काही लोक मानतात, काही लोक काही गोष्टी मानत नाहीत। तर या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला मासिक धर्माबद्दल सांगत आहे, तुम्ही या गोष्टी पाळत असाल, तुम्ही या गोष्टी मानत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघू शकता आणि याचं पालन करू शकता। बाकी तुम्हाला हे विचार पटत नसतील, तुम्ही या गोष्टी मानत नसाल, पाळत नसाल तर हा व्हिडिओ तुम्ही इथे स्किप करू शकता। कारण तुम्हाला वाटलं या गोष्टी चुकीच्या, म्हणजे या गोष्टी चुकीच्या असू शकत नाहीत, कारण जसं तुम्ही या गोष्टी मानत नाही तसंच अर्धा महिला वर्ग आहे किंवा अर्धे लोक आहेत की जे या गोष्टी मानतात। त्याच्यामुळे तुमचे विचार जसं तुम्हाला वाटतं की माझेच करे, तसेच दुसऱ्यांना पण जे या गोष्टी मानतात त्यांना सुद्धा त्यांच्या विचारांचा अभिमान आहे किंवा त्यांना या गोष्टी पाळायच्या आहेत। म्हणून आपण एकमेकांचे विचार एकमेकांवर लादू शकत नाही। तुम्ही मासिक धर्म वगैरे या गोष्टी पाळत असाल तर हा व्हिडिओ पुढे बघू शकता, नाहीतर तुम्हा सर्वांना धन्यवाद, तुम्ही इथपर्यंतची माहिती ऐकली, तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता। आता तुमच्यामध्ये जे लोक मासिक धर्म वगैरे या गोष्टी पाळतात तर त्यामध्ये मी स्वतः सुद्धा आहे। तर मी तुम्हाला सांगते की बरेच जण म्हणतात, व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी सांगितलेले सुद्धा आहे, कारण तशा बऱ्याचशा मला कमेंट सुद्धा येतात की ताई चौथ्या दिवशी आपण डबल म्हणजे दोनदा डोकं धुवून पूजा करू शकतो। पण मला सांगा, आपण हा मासिक धर्म का बरं पाळतो? कारण या मासिक धर्मामध्ये आपल्याला फ्लो चालू असतं, ब्लीडिंग चालू असतं, म्हणून आपण काय देवाच्या वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याला स्पर्श करत नाही, देवपूजा वगैरे, देवाच्या व्रत वैकल्य वगैरे या गोष्टी करत नाही। आणि चौथ्या दिवशी जर तुम्ही 2 वेळा डोकं धुतलं आणि तुम्हाला फ्लो जर चालू असेल, ब्लीडिंग जर चालू असेल तर तुम्ही देवपूजा कसं काय करू शकणार? जरी कोणत्या व्हिडिओमध्ये वगैरे आपण ह्या गोष्टी ऐकल्या तर अशा वेळेला ना थोडंसं आपलं डोकं चालवायचं। जर आपण ह्या 3 दिवसामध्ये फ्लो आहे म्हणून देवाच्या गोष्टी करत नसू, भलेही चौथ्या दिवशी तुम्ही 2दा डोक्यावरून पाणी घेतलेलं आहे पण तुम्हाला फ्लो सुरू आहे, मग तुम्ही देवाच्या गोष्टी कशा काय करू शकणार? इथे सुद्धा मी तुम्हाला एक सांगेल की तुमच्याकडे जर करत असतील 2 वेळा डोक्यावर धुवून जर फ्लो चालू असेल आणि तुमच्याकडे पूजा वगैरे या गोष्टी करत असतील तर तुम्ही करू शकता, माझं कोणतंही बंधन नाही की तुम्ही करा किंवा करू नका। पण मी जे करते किंवा जे मी लहानपणापासून बघत आलेली आहे, माझ्या आजूबाजूला बघितलेलं आहे, तर त्यानुसार चौथ्या दिवशी तुम्हाला फ्लो सुरू असेल, भले तुम्ही 2दा डोकं धुवा नाही तर 4दा डोकं धुवा, देवपूजा वगैरे या गोष्टी करू नका, लक्ष्मी पूजन तुम्ही करू नका, कारण तुम्हाला फ्लो सुरू आहे, भले तुम्ही कितीही वेळा डोकं धुवा। आणि चौथ्या दिवशी, आता हा वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे, लक्ष्मी पूजन आहे, मग चौथ्या दिवशी तुम्हाला फ्लो नाहीये, पूर्णपणे तुमचा डिस्चार्ज बंद झालेला आहे, मग अशा वेळेला मात्र तुम्ही 2 वेळा डोकं धुवा आणि तुम्ही लक्ष्मी पूजन करू शकता। पण सर्वात अगोदर हे बघा की तुमचं पूर्णपणे पिरियड स्टॉप झालेले आहेत। ही गोष्ट क्लिअर झाली। आता याच्यानंतर येतं की ठीक आहे, मग ताई आम्हाला आता पिरियड्स आहेतच, आम्हाला फ्लो सुरू आहे, मग काय करायचं? तर अशा वेळी तुमच्या घरातील तुमचे मुलं मुली, तुमच्या मिस्टरांनी, सासू सासरे जे कोणी आहेत त्यांनी लक्ष्मी पूजन केलं तर चालतं, फक्त आपण तिथे स्पर्श वगैरे करायचं नाही, एवढं आपण करू शकतो। मग सेवा कशी करायची ताई? तर तुम्ही काय करू शकता, मोबाईलवर ऐकू शकता, जे आपण श्री सूक्तम असेल,
महालक्ष्मी अष्टकम असेल किंवा अजून कोणत्या आपण सेवा करतोय, तर फक्त काय की तुम्ही ग्रंथ वगैरे हातात घेऊन त्या सेवा तुम्ही स्वतःच्या तोंडाने करू नाही शकणार. मग मी सेवाच करायची नाही का, असं अजिबात नाही. आपण मग करायचंच म्हटल्यानंतर त्यातून काहीतरी मार्ग काढायचा असतो. मग काय करायचं, मोबाईलवरती तुम्ही श्री सुक्तम 21 वेळा 16 वेळा 100 टाइम्स जे काही असेल ते तुम्ही लावा. व्यंकटेश स्तोत्र लावा, विष्णू सहस्त्रनाम लावा आणि जिथे लक्ष्मीपूजन आहे तिथे थोडंसं तुम्ही दूर एक आसन घेऊन बसा आणि हात जोडून तिथे बसून तुमच्या मनामध्ये ती इच्छा ठेवा. कशासाठी तुम्ही हे करताय, लक्ष्मी प्राप्तीसाठी, व्यवसाय चांगला चालावा यासाठी मनामध्ये इंटेन्शन ठेवा आणि तेवढ्या वेळा ते स्तोत्र मंत्र तुम्ही ऐका. कारण करायचं म्हटल्यानंतर काहीतरी आपण त्यातून ऑप्शन काढून सेवा करतच असतो. मग तुम्ही असं करू शकता काहीही न केल्यापेक्षा. आणि तुम्हाला सुतक वगैरे असेल तर आपण हे करूच शकत नाही. आता तुमच्या घरात तुम्हाला पिरियड्स आहेत, तुमच्या घरात करणारं कोणी नाही, तुमची जवळची एखादी मैत्रीण असेल, शेजारीण असेल, त्यांनी केलं तरी सुद्धा चालू शकतं, त्यांना तुम्ही करायला लावू शकता. हे आता एवढे सगळे ऑप्शन जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्यापैकी तुम्हाला जे शक्य होतं ते तुम्ही करू शकता. आणि बाकी तुम्हाला ह्या गोष्टी पटत नसतील तर तुमच्याकडे जसं केलं जातं, तुमच्याकडे पिरियड्समध्ये केलं जात असेल वगैरे, त्यानुसार तुम्ही करू शकता. मी जसं सांगितलं की ज्याचे त्याचे विचार ज्याच्या त्याच्या पद्धतीने योग्य आहेत आणि ज्याला जसं करायचं ते तसं करू शकता. आपण कोणीही कोणाला बंधनं लादू शकत नाही की असंच करा किंवा तसंच करा. आता की बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की हे सगळे जे बंधनं आहेत, हे सगळे नियम आहेत, ते महिलांनाच का बरं आहेत? कारण या दिवशी शुक्रवार आल्या कारणाने केस धुवावे का नाही धुवावे हा सुद्धा एक प्रश्न आलाच. तर स्त्रीला दुहिता म्हटलं जातं. दुहिता म्हणजे दोन्ही घराचे हित पाहणारी. दोन्ही घरं म्हणजेच अर्थात सासर आणि माहेर. जेवढ्या आपुलकीनं आपण घरच्यांसाठी जेवढं काही करतो, आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतच नाही. तरी देखील ती आत्मीयतेने घर साधून घेते. ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मतपरिवर्तन करू शकते. अर्थात बदल घडवण्याची क्षमता ही महिलेमध्ये असते. म्हणूनच अनेक व्रत, नियम, उपवास स्त्रियांना सांगितले आहेत. कारण परिवर्तनाची सुरुवात ही महिलेपासूनच होते. म्हणून महिलांना ज्या काही गोष्टी आहेत ना, असं करा, तसं करा, तसं करू नका, असं करू नका, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. आता शुक्रवार असल्या कारणाने तसं तर बघा, बऱ्याच जणांना जे सोमवार असतात ना, सोमवारचे उपवास पकडतात. मग बरेच जण काय डोक्यावरून पाणी घेतात, पण खऱ्या अर्थाने सोमवारी कधीही डोक्यावर पाणी घेऊ नये. सोमवारी जर वारंवार प्रत्येक सोमवारी तुम्ही केस धुतले, डोक्यावर पाणी घेतलं, तर यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कर्ज तुमच्यावर वाढू शकतं. म्हणजे तुमच्या घरावर आर्थिक भारा जो आहे तो वाढू शकतो आणि पैशाच्या संबंधित ज्या अडचणी आहेत ना, त्या तुमच्यावर येऊ शकतात. त्याचबरोबर बुधवारी सुद्धा केस धुवू नये. ज्यांना म्हणजे भाऊ आहे तो कर्जबाजारी होतो बुधवारी केस धुतल्यानंतर, असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या भावावर कर्ज वाढत जातं, म्हणून बुधवारी सुद्धा केस धुवू नयेत. आता बुधवार आणि सोमवार गेला, राहिला कोणता? मंगळवार आणि शुक्रवार, रविवार. हे तिन्ही वार न्हाण्यासाठी योग्य मानले जातात. म्हणजे डोक्यावरून आंघोळ करण्यासाठी योग्य मानले जातात. कारण मंगळवार, शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे. या दिवशी आपण केस धुवून स्वच्छतापूर्वक माता लक्ष्मीची जर पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते असं म्हटलं जातं. आणि रविवार सुद्धा सुट्टीचा वार असल्या कारणाने या दिवशी सुद्धा जो दिवस आहे तो केस धुण्यासाठी योग्य मानलेला आहे. बाकी बऱ्याच वेळेला काय होतं की सोमवारी, बुधवारी, गुरुवारी आणि गुरुवारी सुद्धा केस धुवू नये बरं, दरिद्रता वाढत जाते. जे आपलं आहे ते सुद्धा सौभाग्य दुर्भाग्यात बदलतं असं म्हटलं जातं. त्यामुळे गुरुवारी सुद्धा केस धुवायचे नाहीयेत. मग आता कधी समजा सोमवार, बुधवार, गुरुवार या दिवशी जर तुम्हाला मासिक पाळीचा चौथा दिवस वगैरे आला, काही अचानक तुमचं सुतक वगैरे फिटलं, तर अशा वेळी मात्र तुम्ही डोक्यावर पाणी जे आहे ते घेऊ शकता, काही हरकत नाही. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे किंवा शास्त्र काय सांगतं की आपण मासिक पाळी पण नाहीये, तुम्हाला सुतक वगैरे पण काही नाही, आपण सगळे स्वच्छ वगैरे हे आहोत, पण तरी सुद्धा आपल्याला माहित असूनही आपण वारंवारी ज्या दिवशी डोक्यावर पाणी घेऊ नये असं सांगितलं त्या दिवशी डोक्यावर पाणी घेतोय, तर त्याचे दोष लागतात. वारंवार गोष्टी केल्यावर त्याचे दोष लागतात. पण कधी असं अडचणीच्या वेळी आपण या दिवशी सोमवार, बुधवार, गुरुवार या दिवशी डोक्यावर पाणी घेतलं तर चालतं, काही हरकत नाही. बाकी उद्या शुक्रवारचा दिवस असल्या कारणाने म्हणजे लक्ष्मी पूजनाचा, तर या दिवशी आपण डोक्यावर पाणी घेऊ शकतो. स्वच्छ धुतलेले वगैरे कपडे घालून लक्ष्मीपूजन करू शकतो, काहीही हरकत नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी पटल्या नसतील तर त्या तुम्ही सोडून द्या, काही हरकत नाही. आणि तुम्हाला या गोष्टी पटल्या असतील, घ्यायच्या असतील तर या पद्धतीने तुम्ही पालन करू शकता. नमस्कार.